आपल्या मागं किती जरी काम लागलं तर बारक्यापणीपासून खुडगुण्या करायची सवय लागलेली ती काय जात नाही त्याच्या बायली. जय बाळूमामा सांगलीकर. उगवत्या सूर्याला सकाळच्या पाऱ्याला मी आपली डॉन घेऊन मळ्याकडे जायला. मळ्यात जाऊन मोटर चालू करायला त्याच्या बायली लाईटच गेली. तिथं आपल्या मोटरला व्होल्टेज पोचन झालंय त्याच्यामुळे स्टार्टर सारखाच पडा लागलाय. पण कालच्यावानी हेपणं घालत वरचा प्लॉट तर संपवला ओके मध्ये आणि बघता बघता खालचा प्लॉट पण संपवला. त्याच्या बायले लय हेपणं गाठलेला सारखा स्टार्टरच मारायचा. मग देवा देवा म्हणून आपली डॉन घेऊन मी निघालतो घराकडे. पण बारक्या बनीपासून खुडगुण्या करायचे स्टंट करायची सवय काय जात्यावे. वड्यात पाणी आलंय म्हणून गाडीवर स्टंट करायला गेलो पाण्यातच गाडी बंद पडली. आज झालं म्हटलं देवा देवा म्हणत त्याच्या बायली घरात आल्या आल्या परपंचा घेतला पहिला आणि ओके मध्ये आपल्या बेबी कॉर्नला पाणी चालू केलं की त्याच्या बायली परवा दिवशी पाणी पाजायचं होतं याला आज चालू केलंय. आणि बरोबर नमोनम मी पाणी चालू करायला आणि पाऊस यायला. ह्यो एक योगायोगच आहे आणि त्यात मला असं नाचावी येते. बारक्या बनीपासून खुडगुण्या करायची सवय लागल्या आणि पाऊस बी असं येतंय त्याच्या बायली 5 मिनिटच पडतंय पण नुसता खोळांबाच करते. आणि त्यात दारं मोडताना अशा गोमावी निघते का नाही ते बघूनच भ्या वाटते. बस हवा निकल गई. अशा तऱ्हेने घरा बसला प्लॉट तर संपवला पाणी पाजायचा. त्यातनं जरा घराच्या वरच्या पट्टीत गेलतो पण जायचं आता माझ्याकडे शेरड दिली आणि त्याच्या बायले लेचंड काय ना काय तर महाग असतंय. आणि ही शेरड तर काही नीट सरळ्याने हिंडते ती कुठे हिरीकडेच हिंडते त्याच्या बायले स्टंट मॅन जायची ही. मला बी पाणी पाजून कट्टाळा आलता म्हणून मी बी काय नाही फुटदार केलं शेरडच हिंडवाई नादाला लागलो. तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या बायले. जय बाळूमामा. ह्यो कशाचा आवाज आहे कमेंट करून सांगा त्याच्या बायले लय डोसकं उठवलंय. जय बाळूमामा सांगलीकर. लांब कुठं सिनेमॅटिक करायचं आहे म्हणताना घरात म्हशीचं सिनेमॅटिक केलं. मला बी काय सिनेमॅटिक जमतोय का हे काय समजत नाही. तुम्हीच कमेंट करून सांगा त्याच्या बायली. मैं गाली नहीं दे सकता. नहीं गाली नहीं देना. फैमिली देखती है वरना मैं ऐसे गाली दूं ऐसे गाली दूं ना जिंदगी भर याद रखें ये बड़े. माझ्या उचापत्या बंद केल्या आणि आपली फॉर्च्युनर झोपून मी आलो लगेच फडात. न्यायची होती आपल्याला उसाची वैरण त्याच्या बायली लय उचापत्या झाल्या त्या आपल्या. आणि कसं आहे माहिती आहे का व्हिडिओ करून पोट भरत नाही त्याला कामधंदा बी करायला लागते ते. असं मी म्हणत नाही काही जण बांडगुळ म्हणते मला. काही लाज शरम आहे की नाही. पाठदिशी पहिला आपली फॉर्च्युनर पार्किंग केली ना आपलं शस्त्र काढलं लगेच त्याच्या बायली. आज उसाला सुट्टी येत नाही कचकाटून तोडायचा म्हटलं ऊस. पण ही नकऱ्या काय माझ्याकडे टक लावूनच बघाल तर घेतय का काय शेंगावर असं वाटाल तर. पोरी पोरांचं मन कसं तोडतात काय माहिती. तर मला ओस लवकर तुटना त्याच्या बायली. आणि रेल्वे काय बघूच तो रेल्वे चालल्या होत्या. आपल्या आयुष्यात पोरी बेरी काय येत नाही त्या. अशी रेल्वेच येत जात राहत्या त्याच्या बायली. आपलं काम बघू म्हणलं हा त्याच्या मारे अनेकदा आली बघा रेल्वे. अशा कितीतरी रेल्वे येत जात राहतेले. आपण आपलं काम हे आपल्यालाच करायला लागणार आहे. त्याच्या बायले ओस तोडोसर कुस लागली लगेच हाताला. त्याच्या बायली ऊस तोडून झाल्या काचकीन लगेच आपली फॉर्च्युनर भरली म्हणून तर आवडली बी. आपलं शस्त्र घेतलं पाठीवर टाकून बैलगाडीतनं लबाक करत निघालो मी बाहेर. कारण सरीतनं चाक निघते त्यामुळे लबाक होतंय. तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जय बाळूमामा. पावसाळ्यात एवढं वाईट दिवस येतील एवढं वाटलं नाही. आता पाऊस पडाले मी आलोय मळ्यात मोटर बंद करायला. पण इथं जवळ आडोशाला उभा राहायला काहीच नाही. पाऊस तर एवढ्या जोरात लागलाय. नशीब इथं एक बनी माय म्हणून पण मी चिरून बसलोय. मी काय सांगावं तुम्हाला तरी बी यार भिजले. एक मांडी एक खांदा भिजरायचा आता आहे तेवढंच वाढलाय. नाही पावसानं पाक जिरवल्या माझी. ते काय कसं जोरात आलो पाऊस काय सांगायचं तुम्हाला.